आज मी बनवत आहे हरभऱ्याची भाजी। हे गावाला जे शेतामध्ये हरभऱ्याची भाजी येते, कोवळी पानं असतात, तर तेव्हाच ही खुडली जातात वरचा शेंडा आणि सुकवले जातात, तर त्याचीच मी आज भाजी बनवत आहे। लाल मिरच्या आहेत सुकलेल्या, थोडंसं जिरं आहे, लसूण आहे आणि मीठ, ते मी वाटून घेणार आहे। आधी शेंगदाणे घेतलेत मी भाजून, तेही बारीक करून घेणार आहे आणि शेंगदाणे आधी बारीक करून घेणार, त्याच्यानंतर मसाला आणि त्याच्यानंतरच ही भाजी सुद्धा बारीक करून घेणार आहे। तर हे सगळं करण्याआधी मी थोडंसं आपल्या गावाकडचा तांदूळ आहे तो मुठभर घेतला आहे आणि गरम पाण्यात उकळायला टाकलेला आहे। तर चला बनवूया आपण हरभऱ्याची भाजी। तांदूळ टाकते, गावठी तांदूळ टाकले इंद्रायणी। तांदूळ तर आपला शिजलेलंच आहे। आता मी हा जाडसर कूट आहे शेंगदाण्याचा, जाडसर कुटलेला आहे, तो मी टाकते याच्यामध्ये। वाटण करून घेतलेलं आहे मी, तर तेही मी टाकते याच्यामध्ये। आता आपण ही भाजी बारीक करून घेतली आहे मिक्सरवर थोडीशी बारीक, ती आपण टाकू याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायची। तर बघा आपण लाल वाटण केलेलं आहे, पण भाजीला हिरवा रंग आलेला आहे आपल्या। तरी 5 मिनिटं चांगली शिजू द्यायची। चवीनुसार जर आपल्याला लागत असेल मीठ वगैरे तर मीठ घालायचं आणि 5 मिनिटं चांगली याला उकळू द्यायची। भाजी आपली शिजलेली आहे। आता आपण याला देऊया तडका, लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊया आपण याला। तर आपला तडका तयार आहे। मस्त कडकडीत तेलावर मी लसूण आणि जिरे टाकले। तडका देऊन मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा भाजी आपली तयार आहे। अशी घट्ट भाजी बनवायची आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान भाजी लागते। तर अशी हरभऱ्याची भाजी, ह्याची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।